नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आत्तापर्यंत आपण कॅनव्हाचे जे आहेत ते 3 व्हिडिओ पाहिलेले आहेत। आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण काही बेसिक डिझाईन्स जे आहेत ती आपण सुरुवात करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर बेसिक पासून आणि मग त्यानंतर आपण जी काही आहे ती जी काही ॲडव्हान्स्ड डिझाइन आहे ती आपण पाहणार आहोत। ओके, आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला काही जे काही मोटिवेशनल कोट्स वगैरे असतात ना, कोटेशन्स, ते आपण बनवायला शिकणार आहोत। सिंपल डिझाइन असणार आहे। एकदा तुम्हाला सिंपल डिझाइन बनवता आली की त्याच्यानंतर तुम्ही जे काही आहे ॲडव्हान्स ज्या काही डिझाईन्स आहेत त्या तुम्ही करू शकता। लक्षात असू द्या, याच्यासाठी प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे। जोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही एक ग्राफिक डिझायनर होणार नाहीयेत किंवा तुम्ही कॅनव्हामध्ये मास्टर्स होणार नाहीयेत। ओके, तर मग जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। इथे तुम्हाला क्लिक करायचे क्रिएट अ डिझाइन। ओके, इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हे सगळ्या काही गोष्टी येतील। ॲक्च्युली मी सर्च केलं होतं म्हणून इथे आलेले आहे। मोटिवेशनल पोस्टर्स जे आहेत ते तुम्ही याच्यामधून घेऊ शकता। सुरुवात पोस्टर्सपासून करूया, मग नंतर बाकीचे जे काही लोगोज वगैरे जे काही आहे त्या मी तुम्हाला एक एक व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ओके, मग तुम्हाला पोस्टर्स कोणत्या साईजमध्ये बनवायचे आहेत त्या सगळ्या ज्या साईज ज्या आहेत त्या तुम्हाला इथे दिलेली आहे। आपण पोर्ट्रेटमध्ये घेऊया। ओके, मी पोर्ट्रेटवर क्लिक केलेली आहे। तुमच्यासमोर एक ब्लँक जे आहे तो पेज जो आहे तो आपल्यासमोर इथे ओपन होणार आहे। तर मी सुरुवातीला तुम्हाला काय करणार आहे, एक जी काही इमेज असतात, रेडीमेड टेम्पलेट्स असतात ते, त्यांच्या डिझाईन्स असतात ते, त्या डिझाईनच्या माध्यमातून तुम्हाला एक शिकवणार आहे। आणि दुसरी जी आहे ती म्हणजे कोणती, स्क्रॅच, म्हणजे काय सुरुवातीपासून ॲड पेजच्या तिथे गेलं की एक ब्लँक जे काही आहे पोस्टर्स ती तुमच्यासमोर येऊन जाणार। इथे ना आपण एक रेडीमेड डिझाईन घेऊया। तर मग आता डिझाईनमध्ये आपण जाणार आणि इथे जे आहे ते मोटिवेशनल पोस्टर्स मी लिहिणार। मोटिवेशनल पोस्टर्स लिहिल्यानंतर तुमच्या समोर हे असे मोटिवेशनलचे पोस्टर्सचे जे काही रेडीमेड डिझाईन्स आहेत ते तुमच्यासमोर इथे येऊन जाईल। ओके, जर तुम्हाला वेगळं हवं असेल तर इथे दिसेल तुम्हाला, इथे तुम्हाला क्लिक करायचे, कोणत्या कलरमध्ये तुम्हाला हवं आहे ते कलर्स तुम्ही इथे घेऊ शकता। फॉर एक्झाम्पल मी ब्लॅकमध्ये घेतलं तर ब्लॅक रिलेटेड जेवढे काही पोस्टर्स म्हणजे आपल्याला शोधायला ते जे आहे ते जरा सोपं जातं। तर मग ब्लॅकमध्ये जर तुम्हाला जर हवं असेल तर ब्लॅकमध्ये तुम्ही इथून घेऊ शकता। खूप साऱ्या छान छान अशा डिझाईन्स असतात ते आपल्याला सध्या फ्रीवालेच घ्यायचे। जे काही क्राऊन सिम्बॉल आहे म्हणजे जो काही प्रो आहे तो व्हर्जन आपण नाही घेणार आहोत, जे काही आहे ते फ्रीमध्ये करणार आहोत आपण। ओके, मग म्हणजे मला हेच तुम्हाला दाखवायचं आहे की आपण फ्रीमध्ये सुद्धा छान छान जे काही डिझाईन्स आहेत किंवा जे काही आपली पर्सनल जी काही कामं आहेत ती आपण इथून करू शकतो। ओके, हे ब्लॅकमध्ये आहे। जर तुम्हाला वेगळा रंग जर हवा असेल तर पुन्हा इथे क्लिक करायचे, जो रंग तुम्हाला हवा असेल त्याच्यावर क्लिक करायचे। हा पर्पल आहे, इथे क्लिक केलं की त्याच्यामध्ये जे काही डिझाईन्स असतील, जे काही रेडीमेड त्यांनी दिलेले जे काही टेम्पलेट्स असतील ते तुमच्यासमोर जे काही आहे इथे डिस्प्ले होतात ते। मग तुम्हाला यामधून जोही हवा असेल तो तुम्ही इथून घेऊ शकता। तर मला हा आवडलेला आहे, मग मी इथे क्लिक केलेला आहे। तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता। क्लिक केल्यानंतर तो डायरेक्टली इथे ॲडजस्ट होणार। हे बघा इथे ॲडजस्ट झालेला आहे। मग तुम्हाला यामध्ये हे बघा सगळं एडिटेबल आहे, हे दिसतंय ना तुम्हाला, हे सगळं एडिटेबल आहे। तुम्हाला जे चेंजेस करायचे असेल ते चेंजेस तुम्ही याच्यामधून करू शकता। फॉर एक्झाम्पल हे मी सिलेक्ट केलेलं आहे, इथे तुम्हाला कलर्स दिसतात ते, इथे दिसते ऑप्शन। हे एडिटमध्ये तुम्ही इथे गेलात की इमेजमध्ये जे तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे ते तुम्हाला चेंज करण्यासाठी जो काही आहे हे बघा इथे तुम्हाला ऑप्शन्स दिसेल। फिल्टर्स वगैरे लावायचं असेल, इफेक्ट वगैरे लावायचं असेल तर तुम्ही इथून जो आहे इथे दिसत ना हे फिल्टर्स आहेत, तुम्हाला जो फिल्टर्स इथे लावायचा असेल तो फिल्टर जो आहे तो तुम्ही इथून फिल्टर जो काही आहे तो तुम्ही लावू शकता। ओके, पुन्हा इथे जे आहे याला कमेंट करण्यासाठी, याला लॉक करण्यासाठी, याची डुप्लिकेट काढण्यासाठी आणि याला डिलीट करण्यासाठी। पुन्हा मोरमध्ये तुम्ही गेल्यानंतर इथे तुम्हाला काही ऑप्शन्स जर यूज करायचे जर असेल तर इथून तुम्ही काय करू शकता, ते यूज करू शकता। ओके, खूप सोपं आहे, काही कठीण नाही आहे। आता इथे जे आहे तो कॉट्स मला जो काही आहे कोटेशन्स ते मला ॲड करायचं आहे। मी ऑलरेडी नोटपॅडमध्ये काही कोटेशन्स इथे ॲड केलेले आहे। मराठीमधून घेऊया आपण, कोणतं बरं घेऊया। ओके, हे रवींद्र ठाकूर आहे यांचं मी घेते। फक्त सिलेक्ट करायचं आहे
लिहायचीही मेहनत नाही आहे. कंट्रोल सी केलं मी आणि पुन्हा क्रोममध्ये येऊन आपल्याला इथे जे आहे ते मी काय करणार आहे, कंट्रोल व्ही. ओके, की हे बघा इथे काय झालेलं आहे ते पेस्ट झालेलं आहे. पुन्हा मी याला सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर याची साईज वगैरे जर तुम्हाला जर वाढवायची जर असेल तर तुम्ही याची साईज वाढवू शकता. हे जे आहे हे पॉईंट्स असं खेचून यामध्ये तुम्हाला काही चेंजेस वगैरे जर करायचे जर असेल तर तुम्ही इथून चेंजेस वगैरे जे काही आहे ते करू शकता. हे बघा. ओके, पुन्हा हे खाली थोडंसं मी खेचते. ओके, जसं तुम्हाला ॲडजस्ट करायचं असेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट जी आहे ती तुम्ही करू शकता. इथे तुम्हाला दिसत आहे आता इथे फॉन्ट आहे. फॉन्ट तुम्हाला जर इंग्लिश जर असेल तर तुम्ही पाहिजे तो फॉन्ट तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तुम्हाला जो हवा असेल सर्च करा, एक्सप्लोअर करा की त्याच्यामध्ये तुम्हाला जो फॉन्ट आहे तो तुम्हाला ॲड करता येईल. थोडासा इटॅलिक होता तो मी इथे घेतलेला आहे. कलम नावाचा फॉन्ट आहे की जो तुम्ही इथे ॲड करू शकता. थोडासा तो इटॅलिक आणि थोडा अट्रॅक्टिव्ह झाला. अजून एक फॉन्ट आहे कॅनवा स्टुडंट फॉन्ट म्हणून एक आहे. हे बघा, कॅनवा स्टुडंट फॉन्ट हा एक फॉन्ट आहे. हे बघा म्हणजे कसं रीडेबल आहे. याच्यामध्ये तुम्हाला तो प्रॉपर जो आहे तो रीड करता येईल असं तुम्ही फॉन्ट घेऊ शकता. याला जर कलर जर हवा जर असेल तर मग कलरसाठी तुम्हाला जे काही आहे इथे मी क्लिक केलं. हे बघा इथे तुम्ही जो हवा आहे, आता हे सगळे त्यांनी इमेजमध्ये जे काही कलर होते ते कलर त्यांनी घेतलेले आहेत. तुम्हाला जर वेगळा रंग जर हवा जर असेल तर इथून तुम्ही वेगळा रंग जो आहे तो तुम्ही काय करू शकता, ॲड करू शकता. इथे वर जे असतात ते हे तुमच्या डॉक्युमेंट इथे दिले बघा, डॉक्युमेंट कलर, डॉक्युमेंटमधले कलर्स तुम्हाला इथे त्यांनी ॲड केलेले आहे. हे बघा छान दिसतं ना. याच्यामध्ये जर तुम्हाला कोटेशन मार्क्स वगैरे जर टाकायचं जर असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. मग ते कसे टाकणार, इथे दिसत आहे तुम्हाला एलिमेंट्समध्ये जायचे आणि इथे मी लिहिते कोटेशन मार्क. ओके, हे मी लिहिलेलं आहे कोटेशन मार्क्स. हे बघितलं तुम्ही इथे एलिमेंट्स जे आहेत ते तुमचे इथे आलेले आहेत. मग तुम्हाला ते एलिमेंट्स कशामध्ये पाहिजे, ऑल म्हटलं तर सगळंच येणार. ग्राफिक्समध्ये पाहिजे जर असेल तर हे ग्राफिक्समध्ये येणार. जर तुम्हाला फोटोजमध्ये जर हवं असेल तर हे फोटोजमध्ये येणार. फ्रेम्समध्ये जर हवं असेल तर हे फ्रेम्समध्ये येणार. ग्राफिक्समध्ये घेऊया म्हणजे एडिटेबल वगैरे आपल्याला करण्यासाठी ते सोपं जातं. तुम्हाला कुठला पाहिजे तो इथे फक्त ॲड करायचा. इथे कोटेशन्स आलेला आहे. मग इथे मी असं सिलेक्ट केलेलं आहे. सिलेक्ट केल्यानंतर हा जो पॉईंट दिसतो ना याला सिलेक्ट करून असं तुम्ही इथे जे आहे ते त्याला असा उचलून जो आहे तो तुम्ही इथे ठेवू शकता. ओके, वर ठेवा किंवा मग याची साईज जी आहे ती आपल्याला कमी करावी लागेल. म्हणजे याच्यामध्ये जे काही आहे ते आपल्याला इथे काय करता येईल, त्याला ॲड करता येईल. ओके, इथे मी त्याला सिलेक्ट केला आणि इथे जो आहे तो बरोबर मी इथे त्याला काय केलेला आहे, ॲड केलेला आहे. ओके, आता याची सुद्धा जे काही आहे साईज जी आहे ती तुम्ही अशी कमी जास्त जी आहे ती तुम्ही करू शकता. आणि याचा जर कलर जर चेंज जर करायचा असेल तर इथे बघा इथे ऑप्शन्स आहे. मग तुम्हाला जो रंग टाकायचा असेल तो रंग जो आहे तो तुम्ही इथे ॲड करू शकता. हा कलर छान दिसतो, अट्रॅक्टिव्ह पण दिसतो. याची साईज जर पुन्हा वाढवायची असेल तर हे पॉईंट्स फक्त असे खेचायचे, कमी जास्त करायचे की तुम्ही याची साईज जी आहे ती काय करू शकता, कमी जास्त जी आहे ती करू शकता. ओके, हे झालेलं आहे. जसं तुम्हाला ॲडजस्ट करायचं असेल तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. छान दिसतं ते. याची कॉपी करायची जर असेल तर याला सिलेक्ट करायचे आणि इथे ऑप्शन आहे ना डुप्लिकेटवर क्लिक करायचे की हे बघा इथे त्याची जी काही आहे ती चेंज झालेली आहे. पण याला आपल्याला काय करावं लागेल, फ्लिप. ओके, मग इथे ऑप्शन आहे फ्लिपमध्ये जायचं आहे. हॉरिझॉन्टल फ्लिप करायचं असेल हॉरिझॉन्टल फ्लिप करायचे. मला व्हर्टिकल हवा आहे तर मग मी व्हर्टिकल फ्लिप करणार. हे बघा अशा पद्धतीने खूप सोपं आहे, काहीही कठीण नाही आहे. फक्त तुमच्यामध्ये जी काही आहे ती क्रिएटिव्हिटी तुम्हाला दाखवायची. छान दिसते. ह्या कलरशी जो काही आहे तो मॅच झालेला आहे. ओके, आता मला ऑथर नेमसुद्धा इथे खाली जो आहे तो मला टाकायचा आहे. मग त्याच्यासाठी मला काय घ्यावं लागेल, टेक्स्ट घेतल्यानंतर इथे तुम्हाला हेडिंग स्टाईल आहे, सब हेडिंग स्टाईल आहे. तर मी सब हेडिंग स्टाईल घेते म्हणजे इथे छोटंसं दिसेल ते. मग काय करणार आपण, ॲड सब हेडिंग इथे आलेला आहे. थोडंसं खाली घेऊया, इथे घेते मी आणि याच्यामध्ये तो मला जो काही ऑथर नेम आहे तो मला इथे टाकायचे. तर मग मी रवींद्र ठाकूर यांचं नाव घेतलं, कंट्रोल सी केलं. पुन्हा इथे आपण आलेलो आहोत कॅनवामध्ये, त्याला सिलेक्ट केलं आणि कंट्रोल व्ही घेतलेला आहे. ओके, मग याची जर साईज जर तुम्हाला कमी जास्त जर करायची जर असेल तर पुन्हा सेम याला सिलेक्ट करून इथे जे आहे ते तुम्ही त्याचं नाव छोटं मोठं वगैरे ते करू शकता. पुन्हा इथे जे आहे त्याचं फॉन्ट स्टाईल जी तुम्हाला हवी असेल ती तुम्ही इथून जी फॉन्ट स्टाईल आहे ती तुम्ही इथून फॉन्ट स्टाईल जी आहे ते ॲडजस्ट करू शकता. पुन्हा इथे बघा खूप सारे फॉन्ट्स आहेत, तुम्ही एक्सप्लोअर करा, शोधा. तुम्हाला याच्यामध्ये भरपूर जे काही स्टाईल्स असतील, हँडरायटिंगमध्ये हवं असेल तर हँडरायटिंग स्टाईल इथे दिसतात तुम्हाला.
जसं तुम्हाला पाहिजे असेल फक्त सिलेक्ट करून तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचे. थोडंसं जरा एडिटसाठी वेळ द्या आणि या गोष्टीवर एकच उपाय आहे, तो म्हणजे प्रॅक्टिस. तुम्ही जेवढे प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्ही अट्रॅक्टिव्हली तुमची जी काही डिझाईन आहे ती तुम्ही इथून काय करू शकता, बनवू शकता. तुम्हाला जशी हवी असेल, फक्त ती रीडेबल असायला हवी. मराठीमध्ये एवढा काही फरक नाही दिसत आहे, पण जेव्हा इंग्लिशमधून तुम्ही घेणार तर ती फक्त तेवढी रीडेबल असायला हवी की जेणेकरून तुम्हाला ते वाचता आलं पाहिजे. आता बघा हे रवींद्र वगैरे, रवींद्रनाथ ठाकूर थोडंसं जरा वेगळं झालेलं आहे. मी हँडरायटिंग काढून टाकते. हे कॉर्पोरेट स्टाईल आहे तिथे. मग तुम्हाला जे आपण कॉर्पोरेट स्टाईल्स, प्रत्येक स्टाईल्स वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला जशी हवी असेल तशी तुम्ही इथून सिलेक्ट करून घेऊ शकता. मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते. ओके. आणि पुन्हा एकदा सांगेल, याच्यासाठी प्रॅक्टिस. ओके. प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. एका झटक्यामध्ये तुम्ही डिझायनर नाही होऊ शकत आहे. कलर कॉम्बिनेशन, स्टाईल, काय मला केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आणि वेगवेगळ्या ज्या काही डिझाईन्स ज्या आहेत त्या तुम्ही बनवून पाहणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही पाहणार, आता हे मराठीवर जास्त नाही एडिट होत आहे, आपण हेच ठेवूया. ओके. फक्त याला कलर जर चेंज करायचं असेल तर आपण थोडासा कलर थोडासा वेगळा घेऊया, म्हणजे जे काही ऑथर नेम आहे आय थिंक थोडंसं जरा चेंज दिसेल. पण चेंज करण्याच्या याच्यामध्ये आपण त्याचं फारच हे जे आहे कलर चेंज, ओके, सेम कलर झालेला आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही त्याला बनवू शकता. ओके. छान दिसतं आणि कमी वेळामध्ये झालेला आहे. ओके. हे अशा पद्धतीने तुम्ही रेडीमेड डिझाईन्स ज्या आहेत त्या घेऊन तुम्ही याच्यामध्ये करू शकता. ओके. आता पुढचं जे आहे, जे आपण स्क्रॅचपासून करणार आहोत ते मी तुम्हाला करून दाखवते. म्हणजे तुम्ही पूर्णपणे इमेज वगैरे, एलिमेंट्स वगैरे सगळं आपण नव्याने काय करणार आहोत त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ओके. तर मग मी डिझाईनमध्ये गेली. आपण एखादा कॉर्ड्स जो आहे तो सिलेक्ट करूया की यामधून कोणता आपल्याला घेता येईल. ओके. इंग्लिशमधून घेऊया, म्हणजे इंग्लिशमध्ये फॉन्ट वगैरे चेंज करताना आपल्याला चेंज होईल. ओके. हा बघूया. यू कॅन ऑलवेज गिव्ह समथिंग इवन इफ इट इज ओनली काइंडनेस. ओके. काइंडनेस रिलेटेड आहे. दुसरा एक आहे बी द चेंज दॅट यू विश टू सी इन द वर्ल्ड. ओके. हे दोन्ही पण काइंडनेस रिलेटेडच आहे. मग आपण त्याच्याशीच रिलेटेड काहीतरी करूया. मग आपल्याला एलिमेंट्समध्ये जायचं आहे. एलिमेंट्समध्ये जसं मी कोटेशन मार्क्स जसं सिलेक्ट केलं होतं तसं इथे मी काइंडनेस सिलेक्ट करते. ओके. म्हणजे आपल्याला जे काही इमेजेस जे आहेत त्या आपल्याला इथे पाहायला मिळतील. ओके. काइंडनेस आलेलं आहे इथे. ग्राफिक्समध्ये जाऊया आपण. ग्राफिक्समध्ये आपल्याला काही मिळतं का, तुम्हाला जे अट्रॅक्टिव्ह वाटत असेल ते तुम्ही इथून घेऊ शकता. लक्षात असू द्या, आपल्याला क्राऊनवाले नाही घ्यायचे, आपल्याला सगळे जे काही आहे ते फ्रीवालेच घ्यायचे आहेत. फोटोजमध्ये बघूया. फोटोजमध्ये काही काइंडनेस रिलेटेड आहेत का. ओके. हे छान आहे, हे घेते मी. ओके. आणि हे तुम्ही जे काही आहे ते ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही ते ॲडजस्ट करता येईल. तुम्हाला जसे पोस्टर्स बनवायचं असेल त्या पद्धतीने हे जे काही आहे ते पोस्टर्स, हे बघा नुसतं मी नॉर्मली एवढंच जरी ॲडजस्ट केलेलं आहे तरीसुद्धा ते खूप छान दिसतं. मग तुम्हाला तर जसं त्याला शिफ्ट करायचं असेल तसं तुम्ही त्याला काय करू शकता, शिफ्ट करू शकता. ओके. हे घेतलेलं आहे. इथे कलर आता मला टाकायचा आहे. मी थोडंसं त्याला खाली घेतलेलं आहे, म्हणजे इथे जे आहे ते मला सेंटरला त्याला दाखवता येईल. ओके. पुन्हा मग बॅकग्राऊंडचा कलर मला चेंज करायचं आहे. इथे ऑप्शन्स दिसतो तुम्हाला. इथे मी क्लिक केलं की याच्याशी रिलेटेड जे कलर्स असतात ते इथे येतात. ओके. मग हा जो कलर आहे तो आपल्या इमेजशी रिलेटेड आहे. ओके. इथे मी क्लिक केलं. बॅकग्राऊंड मला चेंज करायचं आहे. बॅकग्राऊंड कलर मला चेंज करायचा आहे. बॅकग्राऊंड कलर इथे फोटोजमधले कलर जे आहेत ते जर तुम्हाला जर घ्यायचं असेल तिथे क्लिक करायचं. हे बघा याला मॅच झालेलं आहे. मग मला वेगळी मेहनत घ्यायची गरज नाही आहे. कॅनवामध्ये काम करणं खूप सोपं आहे. ओके. इथे आलेलं आहे, म्हणजे वेगळं शोधाशोध करायची मला गरज लागलेली नाही आहे. आता आपण थोडंसं अजून शिफ्ट करूया. ओके. ओके. सेंटरमध्ये घेतलेलं आहे मी प्रॉपर असं. फक्त तो जरा डार्क दिसतोय कारण कोटेशन जे आहे, म्हणजे जो काय आपण टेक्स्ट लिहिणार आहे तो आपला हायलाईट झाला पाहिजे. इमेज जास्त आपले हायलाईट होता कामा नाही आहे. मग इथे जायचं. हा दिसते ना ट्रान्सपरन्सी, ही ट्रान्सपरन्सी मी थोडीशी कमी करते की जेणेकरून आपला टेक्स्ट जो आहे तो जास्त हायलाईट होईल. घेतला मी 70. ओके. म्हणजे 30% जो आहे तो मी त्याची ट्रान्सपरन्सी जी आहे ती कमी केलेली आहे. ओके. इमेज मला हायलाईट नाही करायची, मला टेक्स्ट हायलाईट करायची. ओके. हे झालेलं आहे. आता आपण काय घेणार आहोत, टेक्स्ट. खूप सोपं आहे, जर तुम्ही व्यवस्थित जर काम जर केलं तर खूप सोपं आहे ते. इथे क्लिक केलं. इथे मी हा टेक्स्ट घेतलेला आहे. पुन्हा आपण नोटपॅडमध्ये जाणार आहोत आणि तुम्हाला ठीक आहे महात्मा गांधी यांचं एक वाक्य घेऊया आपण. आणि मी याला सिलेक्ट केलं, Ctrl+C केलं आणि पुन्हा इथे येऊन मी काय करणार आहे, Ctrl+V. ओके. झालेलं नाही आहे ते, इथे झालं. ॲक्च्युली त्याला मी सिलेक्ट करणं विसरले. मग सिलेक्ट करून मी याला डिलीट करायचं, याला सिलेक्ट करायचं आहे आणि Ctrl+V. ओके.
आलेला आहे. पुन्हा आपण इथे जो आहे तो त्याला काय करणार, आपण ॲडजस्ट करणार. आता हा दिसत नाही आहे, मग दिसत नाही आहे तर पुन्हा सेम आपण याचा जो कलर जो आहे तो आपण काय करणार आहोत, चेंज करणार आहोत. इथून तुम्हाला जो पण रंग हवा असेल तो रंग तुम्ही इथून सिलेक्ट करून घेऊ शकता. व्हाईट यावर छान दिसेल, हे बघा. ओके, याची साईज वगैरे जर तुम्हाला मोठी करायची जर असेल तर इथून त्याची साईज जी आहे ती तुम्ही पाहिजे तेवढी मोठी तुमच्या पद्धतीमध्ये ती तुम्ही करू शकता. पुन्हा फॉन्ट आपण इथून चेंज करणार आहोत. जसं मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला, एक कलम नावाचा फॉन्ट आहे जो तुम्ही घेऊ शकता, जो मला फार आवडतो. ओके, छान दिसतो तो. किंवा दुसरा जो फॉन्ट आहे तो आहे आपला स्टुडंट कॅनवा. तुम्हाला दुसरा कुठला फॉन्ट आवडला आहे हे जर तुम्हाला जेव्हा तुम्ही एक्सप्लोअर करणार तेव्हा तुम्हाला जर दिसलं तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मग मी सुद्धा तो जो फॉन्ट आहे तो माझ्या डिझाईन्समध्ये जे काही आहे ते मी यूज करेल. तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढं तुम्ही त्याची साईज जी आहे ती तुम्ही इथून जी काही आहे ती तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ओके, जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं. आता हे खूपच छोटं आहे, जर तुम्हाला हा आवडला असेल, हा थोडंसं जरा याचे टेक्स्ट जे आहे ते थोडंसं जरा मोठं आहे, मग मी पुन्हा Ctrl+C केला आणि मग पुन्हा इथे येऊन त्याला जे आहे पूर्ण सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. Ctrl+A देन Ctrl+V. ओके, हे थोडंसं जरा वाक्य जरा आहे ते जरा मोठे आहे. हे अशा पद्धतीने जे काही आहे ते तुम्ही क्रिएट जो आहे तो तुम्ही इथे करू शकता. याला इथे मध्ये सिलेक्ट करायचे आणि इथे जे आहे ते मूव्ह करू शकता तुमच्या पद्धतीनुसार. अजून थोडी साईज जर वाढवायची जर असेल तर इथून तुम्ही जी साईज जी आहे ती तुम्ही वाढवू शकता. ओके, इथे दिसते तुम्हाला अशा पद्धतीने. एवढं ठीक आहे, एवढं इनफ आहे. ओके, छान दिसतं हे. आता मला जे काही आहे बस एवढं एक लक्षात ठेवा, ही जी थोडीशी जी काही मार्जिन जी आहे ती थोडीशी जरा तुम्ही सोडत चला, म्हणजे तुमची इमेज जी आहे ती क्रॉप वगैरे नाही होणार. हे थोडंसं जरा हा जो गॅप आहे तो थोडासा जरा तुम्ही ठेवत चला, म्हणजे इमेजला जो काही अपलोड वगैरे करताना कधी कधी प्रॉब्लेम येतो. म्हणून थोडासा जो काही इकडचा जो भाग आहे तो तुम्ही मोकळा सोडत चला. ओके, पुन्हा मला ऑथर नेम जो आहे याला तुम्ही जी स्टाईल पाहिजे असेल, समजा ही मी डिलीट केली, ही मी सब हेडिंगमध्ये केलं होतं, मला हेडिंगमध्ये करायचे तर हेडिंगमध्ये थोडंसं जरा ते डार्क येतं. पुन्हा Ctrl+V केलं, मी ऑलरेडी कॉपी केलं होतं. म्हणून हे बघा, हे हेडिंगचं जरा स्टाईलचं जरा जो काही आहे तो जरा इथे फरक पडतो. ओके, मग तुम्हाला जशी स्टाईल हवी असेल तशी इथून तुम्ही ती ॲडजस्ट करू शकता. ओके, पुन्हा मला तो याचा जो कलर आहे तो मला चेंज करायचा आहे, कारण ब्लॅक कलरमध्ये ते व्यवस्थित दिसणार नाही आहे. म्हणून मी जी आहे ती व्हाईट कलर घेते की जेणेकरून मला चेंज करता येईल. ओके, याची स्टाईल जी आहे म्हणजे साईज जी आहे ती थोडीशी मी कमी केलेली आहे म्हणजे तो व्यवस्थित दिसेल. त्यानंतर पुन्हा इथे जाऊन आपण नव्याने फॉन्ट वगैरे जो काही आहे तो चेंज करूया. ओके, हे बघा, हे झालेलं आहे. तुमच्यावर डिपेंड आहे. याला बोल्ड करायचं जर असेल, नाही याला बोल्ड नाही आहे ह्या ऑप्शनमध्ये. ओके, त्यानंतर याच्यामध्ये जे काही आहे पुन्हा जसं आपण ह्या इमेजमध्ये जसे मी कॉर्ड्स ॲड केले होते तसे तर जर तुम्हाला इथे पण ॲड जर करायचं असेल तर थोडंसं आपल्याला त्याला खाली घ्यावं लागेल आणि मग पुन्हा अगेन एलिमेंट्समध्ये जाणार आणि एलिमेंट्समध्ये गेल्यानंतर इथे जे आहे ते मग मी काय टाईप करणार आपले, हे ऑलरेडी घेतलेलं होतं म्हणून इथे आलेले आहेत बघा. मग यामधून तुम्हाला जो पण स्टाईल जी हवी असेल, इथे भरपूर स्टाईल्स आहेत. हे जे ॲरोज आहेत या ॲरोवर क्लिक करायचे की तुम्हाला पाहिजे ते इथे भेटून जाईल. तर आपल्याकडे हे ऑलरेडी आहे तर हे मी घेतलेलं आहे आणि इथे तुम्हाला ॲड करायचं असेल तिथे तुम्ही ॲड करू शकता. तर याची साईज आपण थोडीशी मोठी करूया म्हणजे ती छान दिसेल. ओके, आणि याचा जर रंग चेंज जर करायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे, पण जसं म्हटलंय मी की आपल्याला स्पेस जो आहे तो सोडायचा आहे की जेणेकरून हे कट नाही झालं पाहिजे. म्हणून मग याची साईज जी आहे ती पुन्हा आपल्याला काय करावी लागेल, छोटी करावी लागेल. ओके, आणि हा रीडेबल असावा की जेणेकरून हा आपल्या टेक्स्टवर तो ओव्हरलॅप नाही झाला पाहिजे. मग मी पुन्हा इथे गेली आणि यामध्ये तुम्हाला जो रंग हवा असेल, आय थिंक इथे ब्लॅक जर आपल्याला जर घेतोय तर कसं दिसतोय आपण बघूया. ओके, नाही वेगळा रंग घेऊया. ओके, हा जरा बरा दिसतोय. आणि मग पुन्हा याची जी काही हे जे आहे जसं मी मगाशी सांगितलं होतं, याची जी काही ट्रान्सपरन्सी आहे ती थोडी सेट करा म्हणजे तो पुन्हा जास्त हायलाईट होता कामा नये, कारण आपल्याला टेक्स्ट हायलाईट करायचं आहे. ओके, पुन्हा मी 70 ठेवते. ओके, हे झालेलं आहे. आणि मग पुन्हा इथे त्याला सिलेक्ट करून त्याचे काय करणार आहोत आपण, कॉपी. ओके, हे सिलेक्ट केलं, त्याची डुप्लिकेट करायची आहे. पुन्हा मग मी याला इथे घेतलेलं आहे. इथे घेतल्यानंतर त्याला आपण काय करणार, फ्लिप करणार, हॉरिझॉन्टली करणार आणि प्लस व्हर्टिकलीही करणार. ओके, हे अशा पद्धतीने छान दिसतं. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्हाला कलर थोडंसं कलर्समध्ये जरा बघूया आपण की कलर अजून वेगळा आपल्याला करता येईल का.
मग आपण इथे तुम्हाला जर फोटोजमधले कलर वगैरे जर हवे असेल तर हे बघा, फोटोजमधले पण कलर्स जे आहेत ते आपल्याला घेता येतात. ते पुन्हा मग मी याला हे सुद्धा सिलेक्ट केलेलं आहे. आणि फोटोजमधले जे कलर्स आहेत ते सुद्धा तुम्ही त्याला काय करू शकता, ॲड करू शकता. ओके, हे अशा पद्धतीने. ओके, छान दिसतं. म्हणजे कसं मॅच झालेलं आहे आपला जो काही इमेज आहे त्या इमेजला हे सगळं काय झालेलं आहे, मॅच झालेलं आहे. आता मला काय करायचं आहे, ऑथर नेम घ्यायचे. मग मी इथे जाऊन ॲड सब हेडिंग घेते मी, आणि इथे जे काही आहे ते ऑथरचं आपण नाव घेणार आहोत. ओके, हे मी सिलेक्ट केलं, Ctrl+C केलं, आणि मग त्याच्यानंतर इथे येऊन याला मी सिलेक्ट करून Ctrl+V केलेला आहे. ओके, आणि मग इथे जो आहे तो मी याला सेट करते. पुन्हा जर तुम्हाला याचा फॉन्ट वगैरे जर चेंज जर करायचं जर असेल तर सिलेक्ट करायचे, पुन्हा इथे जायचे. फॉन्ट तुम्हाला जो पण हवा असेल तो, फॉन्ट तुम्हाला जो पण हवा असेल, फक्त ते याच्यावाले घेऊ नका, क्राऊनवाले, कारण मी तोच घेतला होता म्हणून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे करा म्हणून. इथे तुम्हाला भरपूर स्टाईल्स ज्या आहेत त्या तुम्हाला इथे भेटून जातील. मग तुम्हाला जोही फॉन्ट हवा असेल इथे फक्त तुम्हाला एक्सप्लोअर करायचा आहे. मग तो फॉन्ट तुम्ही इथून काय करू शकता, सिलेक्ट करून घेऊ शकता. लक्षात असू द्या फक्त तो रीडेबल असायला हवा. ओके, जो पण फॉन्ट तुम्ही घेता तो काय हवा आहे आपल्याला, रीडेबल. ओके, हे अशा पद्धतीने तुम्ही जे आहे ते तुमचं कार्ड्स बनवू शकता. ओके, छान आहे, मला तर आवडलेलं आहे. तुम्ही एकदा मला सांगा की तुम्हाला कोणती यामधून, ही तर आपण एका याच्यामधून इमेजमधून घेतलेली होती, ती आपण बनवलेली आहे, आणि ही आपण स्वतः नव्याने पूर्ण स्क्रॅचमधून बनवलेली आहे. तर तुम्ही मला नक्की कमेंट करा की यामधून तुम्हाला कोणती नक्की स्टाईल आवडलेली आहे, आणि तुम्ही सुद्धा करून पहा. ह्या खूप बेसिक ड्रॉइंग्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. पण जेव्हा आता याच्या पुढचे जे काही आहेत, यूट्यूब्स लोगोज वगैरे, म्हणजे तुमचं चॅनल वगैरे जर असेल तर लोगोज वगैरे कसं बनवायचं, इंस्टाग्राम पोस्ट वगैरे कसं बनवायचं, यूट्यूब थंबनेल्स वगैरे कसं बनवायचं, या रिलेटेड विजिटिंग कार्ड्स असतात, त्यानंतर PPT असतात, खूप सारे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये, जे मी तुम्हाला हळूहळू प्रत्येक एका व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवा की सिम्पल डिझाईन मी तुम्हाला सांगितलेली आहे, पण तरीसुद्धा खूप छान दिसतं, आणि तुम्हालाही कळलं असेल किती वेळ लागलेला आहे या गोष्टीसाठी. ओके, जर तुम्ही प्रॅक्टिस जर करता तर नक्कीच तुम्ही याच्यापेक्षा चांगली अट्रॅक्टिव्ह डिझाईन तुम्ही बनवू शकता. पुन्हा एकदा सांगेल की प्रॅक्टिस महत्त्वाचं काय आहे, प्रॅक्टिस. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार तेव्हाच तुम्ही ह्या गोष्टी अट्रॅक्टिव्हली बनवू शकता, किंवा तुम्ही ग्राफिक डिझायनर म्हणून काम करू शकता, किंवा तुम्ही कॅनवामध्ये मास्टर्स होऊ शकता. डिझाईन जर तुम्हाला डाउनलोड जर करायचं जर असेल तर इथे ऑप्शन असतो शेअरमध्ये तुम्ही गेलात की तुम्ही इथून काय करू शकता, त्याला डाउनलोड करू शकता. तुम्हाला पाठवायची असेल कुठे तर इथे तुम्हाला ऑप्शन्स आहेत, शेअर करायची असेल व्हॉट्सअप वगैरे तर तिथेही. डाउनलोडमध्ये तुम्ही गेल्यानंतर कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डाउनलोड करायची ते इथे फॉर्मॅट्स तुम्हाला दिलेले आहे. ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डाउनलोड करायचे असेल ते पेजेस 1 करायचं आहे की 2 करायचे आहे जे तुम्हाला सांगितलेलं आहे. मग जो पेज तुम्हाला डाउनलोड करायचं आहे त्याला फक्त सिलेक्ट करायचे, दोन्ही करायचं असेल तर दोन्ही करून आणि काय करायचं आहे, डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. ओके, समजलं असेल, प्रॅक्टिस करून घ्या. याच्या पुढचे जे व्हिडिओज आहेत त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला काही डिझाईन्स बनवायला शिकवणार आहेत. त्या पण बेसिक नाही तर ते मी तुम्हाला ॲडव्हान्सपणे डिझाईनमध्ये ॲडव्हान्स डिझाईन जे आहेत त्या मी तुम्हाला बनवायला शिकवणार आहे. धन्यवाद.